एखाद्याचं पूर्ण आयुष्य फक्त एका पॅरेग्राफमध्ये मांडणं शक्य आहे का? आज आपण अशीच एक छोटीशी गोष्ट पाहणार आहोत, जी खरं तर एक गोष्ट नाही, तर एक प्रश्न आहे. साहित्याच्या मर्यादांना आव्हान देणारा एक मोठा प्रश्न. बरं, तर गोष्ट अशी आहे, एक मुलगा असतो, त्याचं नाव असतं चौट्या, आणि एक मुलगी असते, तिचं नाव असतं आयघाली. ते दोघंच सोदनपूर नावाच्या गावात राहत असतात आणि लहानपणापासून घनिष्ठ मित्र असतात. मग त्यांची शाळा संपते आणि कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतात. मग चौट्या आयघालीला प्रपोज करून प्रेम जाहीर करतो आणि ती त्याला होकार घेते. काही वर्षांनी त्यांचं लग्न होतं. मग मूल पैदा करून म्हातारे झाल्यावर मरतात. द एंड. आणि गोष्ट इथेच संपली. पण खरंच का? ही फक्त एक विचित्र, असभ्य गंमत आहे की याच्या मागे काहीतरी खोल अर्थ दडलाय? चला जरा खोलात शिरून बघूया, या कथेचा प्रत्येक थर उलगडून पाहूया. बरं, मग या कथेच्या मुळाशी जायचं असेल तर सगळ्यात आधी आपल्याला भेटायला हवं ते म्हणजे यातील पात्रांना आणि त्यांच्या जगाला. सगळ्यात पहिलं जे लक्ष वेधून घेतं ते म्हणजे या पात्रांची नावं, चौट्या आणि आयघाली. ही नावं फक्त विचित्र नाहीत, ती मुद्दामहून असभ्य ठेवली आहेत, नाही का? म्हणजे लेखक आपल्याला पहिल्याच क्षणी सांगतोय की सावध रहा, ही काही आपली नेहमीची प्रेमकथा नाहीये. आणि हाच धागा पुढे नेलाय त्यांच्या गावाच्या नावात, चोदनपूर. या नावांच्या निवडीमुळे होतं काय की कथेला सुरुवातीपासूनच एक उपरोधिक, थोडासा धक्कादायक टोन मिळतो, आपल्याला विचार करायला भाग पाडणारा. आणि इथेच या कथेची खरी गंमत आहे. एक मोठा विरोधाभास समोर येतो. कारण या असभ्य नावांच्या आड काय आहे, तर एक अगदी सामान्य सरधोपट आयुष्य, लहानपणीची मैत्री, कॉलेजमधलं प्रेम, लग्न, मुलं आणि मग मृत्यू. म्हणजे बघा, त्यांच्या आयुष्याचा प्रवास इतका पठडीतला आहे की तो त्यांच्या नावांच्या अगदी टोकाचा विरुद्ध आहे. चला आता वळू या कथेच्या वेगाकडे. कारण नावांचा धक्का बसल्यानंतर दुसरा धक्का बसतो तो या कथेच्या स्पीडचा. आयुष्यातले मोठमोठे टप्पे लेखक फक्त काही शब्दात संपवून टाकतो, जसं काही तो एका चेकलिस्टवर टिकमार्क करतोय. ह्यात भावना कुठे आहेत, संघर्ष कुठे आहे? काहीच नाही. फक्त एका घटनेनंतर दुसरी, मैत्री, प्रेम, लग्न, मृत्यू, सगळं काही असं क्षणात घडून जातं. विचार करा, एक अख्खं आयुष्य फक्त एका पॅराग्राफमध्ये. साहित्याच्या भाषेत याला मिनिमलिझम म्हणतात, म्हणजे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न. म्हणजे ही कथा आयुष्याकडे कसं पाहते? एक गुंतागुंतीचा, भावनांनी भरलेला प्रवास म्हणून नाही, तर एक ठरलेली मेकॅनिकल प्रोसेस म्हणून. हे 5 टप्पे हे जणू काही आयुष्याचं एक ठरलेलं सूत्रच आहे. आणि यामुळे होतं काय की कथा जवळजवळ रोबोटिक वाटते. या पात्रांना जणू काही स्वतःची इच्छाच नाहीये. ते फक्त एका ठरलेल्या रस्त्यावरून चालत राहतात, जसं की त्यांच्याकडे दुसरा कुठला पर्यायच शिल्लक नाही. तर मग प्रश्न उडतो की या सगळ्याचा अर्थ काय लावायचा? लेखकाला नक्की म्हणायचे तरी काय? ही गोष्ट इतकी सपाट, इतकी वेगवान का लिहिलीये? इथे 2 शक्यता दिसतायत. एक म्हणजे ही फक्त एक असभ्य गंमत आहे, आपल्या नेहमीच्या प्रेमकथांच्या कल्पनांची खिल्ली उडवण्यासाठी लिहिलेली. किंवा दुसरी शक्यता, हे जीवनाच्या अर्थहीनतेवर एक गंभीर, सखोल भाष्य आहे. म्हणजे असं बघा, कदाचित ही कथा आणि मग ते सुखाने जगू लागले अशा आपल्या नेहमीच्या गोष्टींवर एक व्यंग आहे. किंवा असंही असू शकतं की लेखक सांगतोय की आपण कितीही काहीही केलं तरी शेवटी प्रत्येकाच्या आयुष्याचा पाया हा इतकाच साधा आणि सरळ असतो. किंवा मग तिसरी शक्यता, हा फक्त एक साहित्यिक प्रयोग आहे, कमीत कमी शब्दांत एक पूर्ण आयुष्य कसं मांडता येतं हे दाखवण्याचा एक प्रयत्न. शेवटी कदाचित या कथेची ताकद तिच्या याच थेटपणामध्ये आहे. ती आपल्याला कोणताही तयार अर्थ देत नाही, तो आपल्यावर सोडते. कदाचित या कथेचा खरा संदेश हाच असेल की आयुष्याचा असा कोणताही एक ठरलेला अर्थ नसतो. अर्थ तोच असतो जो आपण शोधतो. आता यावर विचार करायला हरकत नाही, नाही का?